तर अमरावतीच्या दर्यापूरमध्ये नवनीत राणांच्या प्रचार सभेत राडा झालाय। नवनीत राणांच्या अंगावर खुर्च्या फेकल्याचीही माहिती आहे। खुर्च्या फेकत असताना नवनीत राणा थोडक्यात बचावलाय, तर मला मारहाण करत शिवीगाळ करण्यात आला असा राणांनी आरोप केलाय। पोलीस सुरक्षा रक्षकालाही मारहाण झाल्याचा राणांनी आरोप केलाय। आणि या संदर्भात आपण अधिक अपडेट घेणार आहोत आपले प्रतिनिधी स्वप्नील उमप यांच्याकडून। स्वप्नील, सध्या काय अधिक माहिती येते? नक्कीच प्रणिता, काल अमरावतीच्या दर्यापूर मतदारसंघातील खल्लार गावात जे आहे ते जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलेलं होतं। आमदार रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदिले यांच्या प्रचारार्थ जे आहे ते नवनीत राणांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। परंतु जाहीर सभा सुरू असतानाच काही लोकांनी जे आहे ते अश्लील हावभाव आणि हातवारे केल्याचा आरोप जो आहे तो नवनीत राणांनी केलेला होता। त्यानंतर जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी खुर्च्यांची जी आहे ती फेकाफेकी झालेली आहे। पोलिसांनी अशी माहिती दिली की दोन गट जे आहेत ते या ठिकाणी आमने सामने आलेले होते, अशी पोलिसांनी जी आहे ती माहिती दिलेली होती। सोबतच सभा संपल्यानंतर नवनीत राणा जे आहेत त्या सभेकडनं बाहेर निघत असताना जे आहे ते त्यांच्या अंगावर देखील या ठिकाणी खुर्च्या भिरकावल्याचं जे आहे ते आपल्याला संपूर्ण या ठिकाणी पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर खल्लार गावामध्ये जर आता पाहिलं तर पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर जो आहे तो बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। पोलिसांचा तगडा बंदोबस्त त्या ठिकाणी आहे। कुठली अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी बंदोबस्त लावलाय। दुसरीकडे कालच जी घटना घडली त्या घटनेनंतर जे आहे ते नवनीत राणा यांनी खल्लार पोलीस स्टेशन गाठून जे आहे ते या ठिकाणी तक्रार दाखल केलेली आहे। ज्या लोकांनी अशा पद्धतीने खुर्च्यांची फेकाफेक केली यावर जे आहे ते प्रचार सभेत हा राडा झालाय। स्वप्नील, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।